नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं आवाज इंडिया। महाराष्ट्र विधानसभा चुनाव के काउंटडाउन से पहले मुंबई बीजेपी को एक बड़ा झटका लगा है। मुंबई बीजेपी सचिव सचिन शिंदे ने बीजेपी महाराष्ट्र विधानसभा चुनाव परिणाम घोषित होने से ठीक एक दिन पहले उद्धव ठाकरे की शिवसेना पार्टी का दामन थाम लिया है। पिछले 20 साल से मुंबई बीजेपी के लिए कामकाज करने वाले सचिन शिंदे बीजेपी का साथ छोड़ने पर कहा कि पार्टी के लिए 20 साल निस्वार्थ सेवा देने के बावजूद पार्टी के नेताओं ने कभी न्याय नहीं दिया और इसीलिए बीजेपी को छोड़ने का फैसला लिया है। वहीं सचिन शिंदे ने उद्धव ठाकरे के मातोश्री निवास स्थान में जाकर उद्धव ठाकरे की उपस्थिति में ठाकरे शिवसेना में प्रवेश किया। इस दौरान उद्धव ठाकरे ने भी सचिन शिंदे का शिवसेना में स्वागत करते हुए कहा कि सचिन शिंदे, हमारी पार्टी में कोई अन्याय नहीं होगा। सही समय आने पर सचिन शिंदे को सही मौका भी दिया जाएगा। उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि आज सचिनजी, तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। तुमचं मी स्वागत करतो आणि जी एक तुम्ही व्यथा मांडली की तुमच्याबाबत अन्याय पण नाही झाला पण न्याय पण मिळाला नाही, मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही। जे तुम्हाला एक अपेक्षित आहे, कारण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय की केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढा पुरता न्याय नाही, तर माझा उपयोग हा मी माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो ह्याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन। उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत। एकच जरा थोडीशी रोखरोख म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तो 4 दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता। तरी देखील 19 तारखेला एक बॉम्ब फुटलेलाच आहे आणि हा नोटांचा बॉम्ब जो काही जरा थांब देतात, नोटांचा बॉम्ब जो काही वसई विरारला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे। कालचा बॉम्ब फुटलाय त्यांनी तर संपूर्ण देश नव्हे तर जग हादरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा घोटाळा कसा काय होऊ शकतो। आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे। असो, त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन, पण तूर्त मी सचिनजी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही। तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहात, तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही, एवढीच एक तुम्हाला वचन देतो। धन्यवाद, शुभेच्छा, जय हिंद।